बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बुद्धिमान माणसे दुसरे काय करतात, काय करतो आणि तो काय करत नाही याचे चिंतन करू नये. दुसऱ्याने काय करावे आणि त्यांनी काय करू नये याचे चिंतन बुद्धिमान माणसे करू नये. मी काय करतो, मी काय करीत नाही, मी काय करायला नको आणि मी नेमकी काय केले पाहिजे याचे चिंतन बुद्धिमान माणसाने नेहमी केले पाहिजे. भगवान बुद्धाचा हा संदेश, हा उपदेश फार महत्त्वाचा आहे. त्याचे पालन आपल्या प्रत्येकाच्या हस्ते घडले पाहिजे. आपण आपल्या 10 पारमिताचा अभ्यास करीत राहिले पाहिजे. त्याच आपल्याला पूर्ण तत्वाकडे नेत असतात. त्यामध्ये समाजाचे आणि आपले परम हित समावलेले आहे. बौद्ध व्यक्तीच्या जीवनामध्ये बुद्ध विहारांचे फार महत्त्व आहे. बौद्ध व्यक्तीच्या जीवनामध्ये बुद्ध विहाराचे फार महत्त्व आहे. बुद्ध विहार हा धर्माचा केंद्रबिंदू मानला जातो. आपण ज्या त्रिरत्नांना मानित असतो ते त्रिरत्न बुद्ध विहाराची फार निगडीत आहे. बुद्ध धम्म आणि संघ रत्न हे बुद्ध विहारात सोबत जोडलेले असतात आणि म्हणून बुद्ध विहार हे धम्म कार्याचे, धम्म वाढविण्याचे आणि धम्म प्रचार प्रसाराचे मोठे महत्त्वपूर्ण केंद्र असते. बौद्ध समाजात बौद्ध विहाराचे फार मोठे स्थान आहे. विहारात भिक्खू संघाचे आणि सोयीप्रमाणे भिक्खुनी संघाचे तसेच अनागाई व अनागायिकांचे वास्तव्य असते. बुद्ध विहारात सातत्याने उपासकाकरिता प्रशिक्षण दिले जात असते. बुद्ध विहार हे आदर्श ज्ञानी सदाचारी माणसे घडवित असते. प्रशिक्षण केंद्र असते. बुद्ध विहार हे संपूर्ण समाजाचे प्रतिनिधी करीत असते. ते समाजाची प्रतिष्ठा वाढवित असते. बुद्ध विहार हे संपूर्ण समाजाचे भूषण मानले जाते, दागिने मानले जाते. तसेच आदर्श बौद्ध उपासकांनी, बौद्ध गायकांनी आठवड्यातून एकदा तरी सुट्टीच्या दिवशी, दिवशी आपल्या मुलाबाळांना घेऊन थोडा वेळ करिता का होईना बुद्ध विहारात जावे. आठवड्यातून एके दिवशी, शक्यतो सुट्टीच्या दिवशी प्रत्येक रविवारी बुद्ध विहार सामुदायिक बुद्धवंदना, धम्म पूजा कार्यक्रम सोयीप्रमाणे सकाळी आयोजित करावा. त्या प्रसंगी स्त्री, पुरुष, मुले, बाळे, लहान, थोर सर्वांनी सामुदायिक वंदना कार्यक्रमात सहभागी व्हावे. काही निष्ठावंत व श्रद्धावान उपासक अष्टसी उपोषण व्रत पालन करावे. अष्टसी उपोषण व्रताचे पालन बुद्ध विहारात करणे फार महत्त्वाचे असते. अष्टसी उपोषणाच्या दिवशी विशेष संकल्प करून शुभ्र वस्त्र परिधान करावे. मुलामुलींनी सुद्धा शुभ्र कपडे घालावे. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध विहारात सर्व बौद्ध मंडळीने एकत्र येऊन सामुदायिक वंदना घ्यावी, सामुदायिक धम्म पूजा करावी, सामुदायिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावा. सूत्रपठन, ग्रंथ वाचन, अष्टशील
इत्यादी कार्यक्रमात आयोजित करावे. गावातील किंवा वस्तीमधील बुद्धविहाराच्या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सर्व बौद्ध मंडळींनी मिळून विहारात सामुदायिक भोजन दानाचा कार्यक्रम नेहमी आयोजित करावा. पौर्णिमा येण्याच्या अगोदर 4-5 दिवसांपूर्वी प्रत्येक बौद्ध कुटुंबातून बुद्ध विहारात गहू, तांदूळ, डाळ, तेल वगैरे भोजनाचे सामान काही दिवसापूर्वीच विहारात प्रत्येक कुटुंबाने मिळवून द्यावे. आपणास एक वेळच्या भोजनास जेवढे कच्चे अन्न लागते तसेच तेवढे अन्न किंवा त्यापेक्षा थोडे जास्त कच्चे अन्न धान्य विहारात प्रत्येक कुटुंबातून जमा केले जावे. प्रत्येक कुटुंबियांनी आपला हिस्सा काही दिवसापूर्वी बुद्धविहारात घेऊन जावे. आपल्या घरी कोणी माणूस यायला नको. प्रत्येक कुटुंबाकडून जमा झालेले अन्न सामुदायिक भोजन दान सर्वांनी मिळून पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध विहारात रात्रीच्या सामुदायिक भोजन तयार करावे. तसेच 3-4 तास अगोदर धार्मिक कार्यक्रम पौर्णिमेच्या दिवशी विहारात असावे, ज्यामुळे मुलाबाळांना धर्म प्रशिक्षण मिळेल. सामुदायिक भोजनाचे मोठे पुण्य लाभत असते. समाजात आनंद निर्माण होतो. बुद्ध विहाराची प्रत्येक सेवा महत्त्वाची मानली जाते. विहारात जाऊन आपल्या हस्ते मूर्तीची साफसफाई करणे, विहाराला सुशोभित करणे, विहार परिसरात स्वच्छ झाडू मारणे, हॉल खोल्या विहार स्वच्छ झाडून काढणे, लागाई टायलर पाण्याने धुवून काढणे फार महत्त्वाचे मानले जाते. बुद्ध विहाराची प्रत्येक श्रम दानवृत्ती सेवा मोठे पुण्य फळ देणारी असते. विहारातील सर्व धनी टॉयलेट बाथरूम निष्ठावान उपासकाने स्वच्छ धुवून काढावे, साफसफाई करावी, स्वहस्ते झाडू मारणे, झाडाला पाणी घालणे, बाग बगीचांची नम्र भावे सेवा करावी. माझ्या हाताने साफसफाई केलेले स्वच्छ दुसऱ्यांना सुंदर दिसतो. विहारातील स्वच्छता बघून दुसऱ्याची मने प्रसन्न हो. विहार परिसर सुंदर बघून लोकांना आनंद वाटू दे. मग दुसऱ्यांना सुख शांती मिळू दे. मूर्ती बघून मूर्तीची सजावट बघून विहार परिसराची सजावट बघून आणि नीटनेटकेपणा बघून लोकांच्या मनात प्रीती प्रसन्न निर्माण होईल. त्यांना आनंद वाटते. असा दुसऱ्यांना सुख शांती देण्याचा शुद्ध भावनेने प्रत्येकाने विहाराची प्रत्यक्ष सेवा करावी. विहाराची सेवा हे कुणाच्या घरची गुलामी नाही. ते सर्व दान आहे. सर्व दान करते, दान करत असते. आपल्या जीवन यात्रेत दान पारमिता पूर्ण करण्यासाठी मोठे सहाय्य करत असते. माझ्या हस्ते बुद्ध विहाराचे सौंदर्य वाढू दे. माझ्या हस्ते विहाराच्या बाग बगीचाची आणि विहार परिसराची साफसफाई स्वरूपात सेवा करू दे असे निष्ठावंत बौद्ध प्रतिज्ञा करतात आणि सतत धम्म सेवा करत असतात. उपासकांनी बुद्ध विहारात जातेवेळी नेहमी काहीतरी दान वस्तू घेऊन गेली पाहिजे. कधी भिक्खू संघासाठी फळे, अन्नदान,
विहारात कधीही खाली असणे जाणार नाही. नेहमी काहीतरी दान, वस्तू, भोजन घेऊन जाणार. बुद्ध विहार धम्म कार्याचे पुण्यक्षेत्र मानले जाते. धम्म न भावे आपल्या हस्ते विहारात केलेली प्रत्यक्ष सेवा निरंतर कायम राहते. माणूस मृत्यू पावतो, परंतु विहारात आपली केलेली सेवा दीर्घकाळ टिकत असते. माणसाचे आयुष्य मर्यादित आहे, परंतु बुद्ध विहाराचे आयुष्य दीर्घकाळ टिकणारे आहे. आपल्या मृत्यूनंतर सुद्धा बुद्ध विहार शेकडो वर्षे, हजारो वर्षे जगत असते. म्हणून त्या ठिकाणी आपल्या हस्ते केलेली विविध प्रकारची सेवा आपल्या जिवंतपणी आपल्या मृत्यूनंतर देखील मधुर फळे देत असते. म्हणून विहाराच्या सेवेला बुद्ध शासनात फार महत्त्वाचे स्थान आहे. विहारातील कामे स्वयंस्फूर्तीने करावी. कोणी आपल्याला कामे सांगतील तेव्हा आपण करू असे नव्हे, तर आपण आपल्या शुद्ध चेतनेने लोककल्याणाच्या भावनेने बुद्ध विहारात आम्ही नेहमी करावी. बौद्धामध्ये काही नियम किंवा काही हेतू धम्मपूजा करण्याची आणि हस्तशील उपवास व्रत पालन करण्याची प्रथा सर्वसामान्य आहे. काही निष्ठावंत उपासिका मनात काही विशेष संकल्प करतात आणि त्यासाठी तो संकल्प पूर्ण होण्यासाठी विहारातील निर्मळ धम्माचे स्मरण करून ते काही अवधीसाठी कटाक्षाने व्रत पाळीत असतात. मला हे कुशल कर्म त्या विहारामध्ये करण्याची संधी लाभू दे, असा संकल्प हा फार महत्त्वाचा आहे. आणि या विहारामध्ये दररोज वंदनेसाठी आपण संकल्प केला पाहिजे. रक्षाबंधन